सुप्रभात मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग क्लास. गुड मॉर्निंग क्लास. हाउ आर यू ऑल? आम्ही ठीक आहोत टीचर. वी आर फाइन टीचर. खाली बसा. सिट डाउन प्लीज. काय विचार करताय? हो, तुम्ही अगदी बरोबर समजलात. आज आपण क्लासरूम वाली इंग्लिश शिकणार आहोत. म्हणजेच टीचर मुलांसोबत कशा पद्धतीने इंग्रजी बोलत असते, कुठले सेंटेन्सेस यूज करत असते, त्याचा मीनिंग काय होतो ते आपण आजच्या क्लासमध्ये शिकणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल आणि तेव्हाच तर तुम्ही ही सेंटेन्सेस तुमच्या मुलांसोबत प्रॅक्टिस करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. काल आपण जे शिकलो त्याचं रिव्हिजन करूया. लेट्स रिव्ह्यू व्हॉट वी लर्न यस्टरडे. पेज नंबर 20 काढा बरं. टर्न टू पेज 20. आता पेज नंबर 19 वर परत या. टर्न बॅक टू पेज 19. प्रत्येकाकडे पुस्तक आहे का किंवा प्रत्येकाला पुस्तक मिळालं आहे का हे जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर ते तुम्ही विचारू शकता. Has everybody got a book? तुला असे खरोखर वाटतं का? Do you really think so? तू सुहानीशी सहमत आहे का? Are you agree with Suhani? तुला खात्री आहे का? Are you sure? हे चुकीचे आहे की बरोबर आहे क्लास? Is this right or wrong class? म्हणजे जेव्हा आपण मुलांना सगळ्या वर्गाला विचारत आहोत की हे बरोबर आहे की चुकीचे, तर तेव्हा आपण ही फ्रेज यूज करू शकतो. होमवर्क मध्ये पेज नंबर 30 वरची तिसरी एक्सरसाइज करा. Do exercise 3 on page number 30 for your homework. आज होमवर्क नाही आहे. There is no homework today. ऐका आणि माझ्या मागे म्हणा. Listen and repeat after me. तुमच्या पेन्सिल खाली ठेवा. Put your pens down. मी लगेच येते. I will be back in the moment. वी होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करून दिला असणार. तसेच व्हिडिओ कसा वाटतोय ते तुम्ही आम्हाला कॉमेंट मध्ये सांगून दिले असणार. आणि नसेल तुम्ही कॉमेंट अजून केली तर प्लीज नक्की कॉमेंट करा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतात ते आम्हाला नक्की कळवा. सो अजून क्लासमध्ये कुठली सेंटेन्सेस यूज केली जातात ते आपण शिकणार आहोत. पण त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप अभ्यास करा. स्टडी हार्ड फॉर अपकमिंग टेस्ट. चला सगळे शांत बसा आणि इकडे लक्ष द्या. लेट्स बी क्वाइट अँड फोकस. एक पेज किंवा एक पेपर बाहेर काढा बरं. टेक आउट अ शीट ऑफ पेपर. आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. We will be learning something new today. हा टॉपिक समजण्यासाठी कुणाला काही एक्स्ट्रा मदत हवी आहे का? Who needs extra help with this topic? तुम्ही खूप छान काम केलं. Great job class. जेव्हा आपण मुलांना एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा प्रेझेंटेशन बनवायला देतो तेव्हा आपलं काम असतं की मुलांना मोटिवेट करणं, मुलांना शाबासकी देणं. तेव्हा तुम्ही बोलू शकतात ग्रेट जॉब किंवा तुम्ही बोलू शकतात आय अप्रिशिएट युअर पार्टिसिपेशन, कीप इट अप. या फ्रेजेस तुम्ही तेव्हा मुलांना मोटिवेट करण्यासाठी यूज करू शकता. पेज नंबर 20 वरची 4 नंबरची एक्सरसाइज बघा. Look at exercise 4 on page number 20. आज रात्री होमवर्क करायला विसरू नका. Don't forget to do your homework tonight. जेव्हा मुलं होमवर्क करत नाही तेव्हा आपण त्यांना रिमाइंड करण्यासाठी ह्या फ्रेजेस यूज करत असतो. किंवा तुम्ही बोलू शकता मेक शुअर टू राईट डाऊन टुडे, म्हणजे आज लिहायला विसरू नकोस. शांतपणे दाराजवळ रांगेत उभे राहा. Line up at the door quietly. स्पष्टपणे किंवा मोठ्याने बोल, म्हणजे सगळ्यांना तुझा आवाज ऐकू येईल. असं बोलायचं असेल तेव्हा तुम्ही बोलू शकता Speak clearly so everyone can hear you. मी आत येऊ शकते का? May I come in? मला माफ करा, माझं ते लक्षात आलं नाही. I am sorry, I didn't notice it. चला एक ब्रेक घेऊया. Let's take a break. कोणी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल का? Can anyone answer this question? खूप छान काम. Nice work. पुढचा पॅराग्राफ कोण वाचेल बरं? Who can read the next paragraph? चला धडा मोठ्याने वाचूया. Let's read the lesson
बोर्डवर एक शब्द लिहून दाखव बरं. Write the word on the board. अभ्यास करायला विसरू नको. Don't forget to study. तुमचा बेंच व्यवस्थित करा. Keep your bench organized. जेव्हा मुलांना आता क्लास संपून आता म्हणजे शाळा सुटायची वेळ झाली असेल तेव्हा तुम्ही मुलांना हे इन्स्ट्रक्शन देऊ शकतात की तुमची बॅग पॅक करा, तुमचा बेंच व्यवस्थित करा. चला पुन्हा भेटूया उद्या. See you all tomorrow. Goodbye, teacher. बाय बाय. Bye bye. सो अशा पद्धतीने आज आपण एक क्लास घेतला. त्याच्यामध्ये टीचर कशा पद्धतीने मुलांना इन्स्ट्रक्शन देत असते इंग्लिशमध्ये ते आपण शिकलो. कारण जर मुलांना टीचर काय इन्स्ट्रक्शन देते ते समजत नसेल तर मुलांचा गोंधळ होतो. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवा, परत परत दाखवा, म्हणजे त्यांना समजेल की टीचर काय इन्स्ट्रक्शन देते आणि त्यांनी त्याच्यानंतर काय ऍक्शन घेतली पाहिजे ते. नाहीतर मुलांना समजत नाही, मुलं टीचरकडे असं बघतच राहतात. मग ते टीचरला ते अनॉइंग होतं किंवा टीचर फ्रस्ट्रेट होते त्याच्यामुळे. म्हणून मुलांना रेडी करून पाठवा स्कूलमध्ये की जेणेकरून मुलांचा गोंधळ उडणार नाही आणि टीचरचाही वेळ वाया जाणार नाही. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू. Thank you.